लाईन एक्सपायर झाली तरी दिली नाही. हे विजादाची ते हे विजादाचे हे जॉईंट पण मारले बघ. टॅप मारले त्यांनी दिवसाला 30 टॅप मारतात. लहान जनता का अशी 700 रुपये पाणी घ्यायचं. कुठे गेले ते? हा टोटल किती टॅप मारले आज? मग तुम्ही इथे काय करत होते? मी काय मगाशी आलो. हे बघा तुमचं नाव घेतलंय, माझं रेकॉर्डिंग आहे मोबाईल मध्ये. कुठल्या उमेदवाराने टॅप मारायला सांगितलंय ते त्याच्या मालकाने नाव घेतलंय. तुमच्या का बापाच्या लाईन आहेत का या? हा लोकांना पाण्यापासून हे ठेवायचं आणि नंतर सांगायचं पाणी घ्या. एक वर्ष झाला तुम्ही लोकांनी ही लाईन चालू नाही केली. एक नाही 1.5 वर्ष झाला आता. आणि 1.5 वर्ष हे लोक टँकरचं पाणी भरतात आणि आज तुम्ही इलेक्शनच्या अगोदर 5 दिवस बरोबर आले टायमावरती इथे. मला सर्व पाणी खात्याचे अधिकारी पाहिजे. तो आकाश वाडेकर पण पाहिजे इथे. नाही तेव्हा बरोबर या लोकांचा पगार घेतो. मी तुषार पाटील, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आपण पाहत असाल की इथे एक 7-8 टॅप आहेत. याच्या पुढच्या गल्लीमध्ये एक 10-15 टॅप मारलेले आहेत. लोकांना 5-8 वर्ष या मुंब्रा कॉलनीमध्ये कधी पाणी मिळालं नाही. लोकांनी विकत टँकरने पाणी पिलं. आता इलेक्शनच्या तोंडाशी हे पालिकेवाले इथे येऊन टॅप मारतात आणि जेव्हा विचारलं तर त्या अमुक उमेदवारांची नावं सांगितली जातात ते त्यांनी टॅप मारायला सांगितलं म्हणून. हे पालिकेचे जे कर्मचारी आहेत हे आता सांगतात की आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतोय. तर उद्या हे जेवढे आज टॅप मारले गेलेले आहेत, जेवढे त्याचे फोटोज वगैरे आम्ही जमा केलेले आहेत, हा आचारसंहितेचा भंग म्हणून समोरच्या ज्या रेकॉर्डिंगमध्ये उमेदवाराचं नाव घेतलंय याच्या विरोधात, त्याचप्रमाणे आयुक्तांकडे हे जेवढे कर्मचारी हे व्हिडिओमध्ये सापडलेले आहेत यांच्या विरोधात आम्ही पालिका आयुक्तांसमोर बसून यांची तक्रार करणं आणि यांचं निलंबन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि लोकांना 8-8 वर्ष पाणी द्यायचं नाही, निवडणुकीला पाणी द्यायचं आणि त्या पाणी देऊन लोकांचे वोट घ्यायचे आणि पुन्हा पाणी बंद करायचं आणि पुन्हा त्यांच्या माणसांमार्फत विकायचं पाणी. हे धंदे इथे दिव्यामध्ये गेल्या अनेक वर्ष चालू आहे. आणि आता निवडणुकीच्या तोंडाशी आपण बघत असाल की 4 दिवस वोटिंगला राहिलेत आणि आता हे लोक इथे टॅप देतात. वर्क ऑर्डर 2024 ची आहे तरी दिलं. विचारणा केली तेव्हा त्यात दिले की वर्क ऑर्डर त्याच्याकडे आहे का विचारल्यानंतर 2024 ची वर्क ऑर्डर दाखवली. एक्सपायर पण झाली. त्यामध्ये दिले की 3 महिन्याच्या आत ती वर्क ऑर्डर एक्सपायर होईल. याचा अर्थ फक्त दाखवायला या जुन्या वर्क ऑर्डर दाखवत आहेत. मग 2024 ची जर वर्क ऑर्डर 2024 ला पाणी काय लोकांना दिलं नाही. 2 वर्ष लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलं आणि आता वोटिंगच्या वेळेला हे पाणी देतात इथे लोकांना. दिवेकरांना माझी विनंती आहे की मूर्ख बनू नका. हे लोक आपल्याला आयुष्यभर मूर्ख बनवत राहिले. पाणी आपल्याला आपलं विकत घ्यायला लावला टँकरने आणि आज हे आपल्याला दाखवत आहेत की आम्ही पाणी देणार. हे का तुम्हाला पाणी देऊ शकणार नाही. आता पाणी जरी दिलं तरी पुन्हा हे लोक पाणी बंद करतील आणि विकत पाणी घ्यायला तुम्हाला लावतील. या अशा लोकांना वोट देऊ नका एवढीच मी विनंती करेन.